हॅलो, गुड मॉर्निंग सर्वांचं स्वागत आहे आपल्या नवीन व्लॉगमध्ये. तर जाम काही गोष्टी आहेत त्या मला शेअर करायच्या आहेत तुमच्या लोकांशी ना, त्यासाठीच हा व्लॉग आहे. आणि आपले जे मिनी व्लॉग होते ते असे सुरू झालेले. तुम्हाला माहीत नसेल तर मी तुम्हाला लोकांना सांगते. आपला प्रेरणा म्हात्रे नावाने पेज आहे एक इंस्टाग्रामवरती. तर तिकडे मी मिनी व्लॉग स्टार्ट केलेले. इथून असेच चालू झाले ते माझे सकाळ मॉर्निंग रुटीन दाखवून आणि सर्व गोष्टी. आणि तुम्ही लोकांनी जाम प्रेम दिलेला मला त्याच्यावरती, जाम. अजून पण तुम्ही लोकांनी प्रेम देत आहे तुम्ही लोक मला त्याच्यावरती, आणि असंच प्रेम देत राहा. आणि आज काय काय होणार आहे, हा व्लॉग कशासाठी आहे ते पण मी तुम्हाला सांगणार आहे. तर आधी पहिला मी फ्रेश वगैरे होते आणि मग तुम्हाला सांगते. फायनली मी मस्त फ्रेश झाली. आता दुपार झाली आहे आणि माझा थोडा काम होता, आवरायचा होता कपाट, तो मी आवरला सर्व ना. आता मी तुम्हाला मगाशी सांगितलेलं की काहीतरी सांगणार आहे मी तुम्हाला, तर ते मी तुम्हाला सांगते. तर आपण जरा शिफ्ट व्हायचा डिसिजन घेतला आहे. कारण का हे याच्यामुळं नाही, योच असाच हॉलमध्ये पण झाला आहे. म्हणजे आम्हाला भीती वाटते की तो असा खाली पडल. थोडाफार झाला आहे आणि मला भीती वाटते, मी तिथंच झोपते तर मला भीती वाटते की असा पडल. पॅकिंग तर झाली आहे, थोडीफार बाकी आहे. त्यांचे भांडे बिंडे आवरायचे बाकी आहेत. बाकी सर्व पॅकिंग झाले. कपडे, कपाट, बाकी सर्व पॅक झालं आहे ना. आता मी चालले. पप्पाने मला बोलवलं आहे तिथे जिथे आम्ही घेणार आहे रूम, तिथे पप्पाने मला बोलवलं आहे. काम चालू आहे तिथे. तर आता मी जाते आणि तुम्हाला जर दाखवता आलं तर दाखवते. आणि बोलवलं आहे आणि मी जाम टाईमपास केला आहे. म्हणजे कपडे धुत होतो, मी काम करीत होतो, टाईम झाला मला. आता जाम भंकस करेल मला. ठीक आहे, आता बघूया काय होतं काय नाही ते. आला भाई, पप्पा आला. आणि इथे त्या लोकांनी कलर करायला घेतला नाही अजून. कवा करतील ना कवा नाही काय माहिती, कधी करतील. तर हाय आपलं घर नवीन काम चालू आहे. आतमध्ये पण काम चालू आहे. बघा आतमध्ये काम चाललंय. थोडाफार कलर वगैरे बाकी आहे, खूप कलर बाकी आहे करायचा. ते संध्याकाळपर्यंत होईल कलर करून. आणि मस्त लावणार आहे घर वगैरे एकदम व्यवस्थित भारी करणार आहे एकदम. तर बघूया काय काय होतं. आता आधी पहिला हे कलर वगैरे करून दिल्यावरती मग आपल्याला समजेल कसं काय आहे ते. ठीक आहे, आता जाऊन आम्ही तिथे बघून आलो आहे आणि काम भरपूर बाकी आहे. मला जायचं आहे आता जे काही किचनचे जे आम्हाला वॉलपेपर हवे होते ते आणायला. तर आता वेदा येईल ना, मग आम्ही दोघंजणं जाणार आहे ते वॉलपेपर आणायला. तर तुम्हाला दाखवते काय वॉलपेपर घेणार आहे, काय करणार आहे ते. झालं बाई, वेदाचा फोन आला आहे आणि निघलो आहे आम्ही आता जायला. स्कार्फ घेतला आहे कारण का जाम धूल असणार आहे मला माहिती आहे. तर वेदा कुठं आहे पण दिसतं नाही मला कायच. बघता मी वेदाला सुटता. अरे यार असं कोण करता पण, हे चुकीचं आहे. हे चुकीचं आहे. कायदा वेळ आम्ही निघलोय बिन भरोशाच्या गुगल मॅपवर. त्याच्या भरोशावरच चाललोय. तो पण बिन भरोशाचा काय फायदा जाऊन. बघू आता कुठं नेतो यो मॅप. रस्ता विस्ता काही माहीत नाही आम्हाला. रास धूल उडते, रास म्हणजे रास. म्हणून मी यो स्कार्फ बांधलाय. रात होत चालले रात आणि आम्हाला माहिती नाही आम्ही कुठे चालतोय. आणि माझा पट्टा सर्व निघलाय. पुढं जायचंय, पुढं कोणच्या भरोशावर. काय आपली येडे चालू केलेत. गाडी हे बघ फिरवते गोल 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 गोल. आला ग
गोल फिरवतोय बघतोय आता नुसताच भंगारी. मला वाटलंच होतं नंतर असाच होईल काहीतरी. काय आहे भैयाचा गुगलचा युटर्न सांगितलं ना. मग पिक्चर कोणला तरी बघतोय आता आम्ही. बरोबर झाला बघ. सांगता ना तुला त्याला सांगता उलटा घ्यायचा येणंच येतो. मी बोलले ना आधीच बोलले मी खरं मॅप चालले बोललेलं ते खरं झालं का. मला वाटलाच होता तिथं जाईपर्यंत ठीक चालेल गुगल मॅप नंतर याचा गोल होईल. आता बरोबर आहे. फायनली भेटलंय ते काकांना. आपण विचारलं आता कुठं आहे बरं. गोल 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 फिरत होतं तिथंच आहे. नाव बदललंय. काय झालं काय झालं. होम डेकोर. आता मी याच्यावर लोकेशन तुला मारली पाहिजे तुझीच वाटवलेला मला. मग त्यांनी रील मध्ये चुकीचं दाखवला. फायनली रिटर्न आलोय पण काहीच नाही भेटलंय आम्हा लोकांना. काहीच म्हणजे काहीच नाही. ॲक्च्युली तिथे काहीच नव्हता. जसं आम्हाला पजन होता तसा काहीच नव्हता. तर आता बघूया आपण. त्याला मला जायचा रस्ता भाई. मला असं वाटलं मी ॲक्च्युली येत नाही या रस्त्याने. मला असं वाटलं चुकलं बिकलं काय आलो नीट आलो. आता रस्ता पण ओळखीचा झाला आहे भाई. ठीक आहे. तर आता आपण नंतर बघूया की ती शीट बीट कुठं भेटतं काय भेटतं. पप्पाला बोलला की तिथनं नको घेऊ मग आपण दुसरीकडे बघूया. मग तर तेव्हा बघूया. तोपर्यंत मी ते जाते आणि बघते काम कुठंवर आलं काय झालं तो बघून येते. वेदाने मला इथे सोडली तरी वेदा क्लासला गेला. हेल्मेट माझ्याकडं आणि तो जेले. कलरचा काम चाललं आहे आणि पप्पा येते आता. बघूया आता कुठपर्यंत काय होते काय नाही. कलर ऑलमोस्ट झाला आहे. आतमधला बाकी आहे चंदीला आणि बेडरूमचा. तर बघूया काम लवकर करा भाई लवकर करा. काय यार डोक्याची हटली आहे माझ्या अक्षरशः. 10 वाजलेत 10. सकाळचे 4:30ला उठली आहे मी आणि छम वाट लागले माझ्या डोक्याची. काहीच काम केलं नाही त्या लोकांनी. म्हणजे जेवढं काम केलं आहे ना तेवढाच आहे अजूनपर्यंत. काहीच काम नाही केलं. काय काम करतात ना बाई काही समजतं नाही मला. आणि आता काय बोलतोय माहिती आहे का तो का उद्या 12 वाजता देतो मी रूम. तुम्हा लोकांना घर नीट कलर करून देतो 12 वाजता दुपारी. मी 9 वाजता त्या टेम्पोवाल्याला बोलवलं आहे. हो सांगतोय 12 वाजता देतं भाई. असे लोकांना कवाच काम द्यायला नाही पाहिजे खरंच सांगतात. डोक्याची हटवून ठेवली. तुम्हाला दाखवतात मी काय काम केलं आहे त्यांनी. बाई काहीच काम नाही केलं आहे अजून पण. संध्याकाळपासून तुम्ही बघता असाच आहे. काहीच अजून हात पण नाही लावायला घेतल्या. कायच बोलून नुसतं डोक्याचा हात भेटले माझा. आता आई शपथ सांगता संध्याकाळ धरणं तवराच केले त्यांनी. डोका दुखायला लागलाय माझा. 4:30 वाजल्यापासून उठले मी. जेवण पण नाही बनवलं माहितीये का काही. सकाळपासून काही जेवण नाही. ह्याच्याच मागे आहो ही भाई. कायच झाला नाही अजून. कायच म्हणजे कायच नाही. आणि परत तो माणूस गायब झालाय. खरंच बोलू मी. माझा डोका दुखायला लागला आता बोलून बोलून भाई. तुमच्यापर्यंत नाही झालं तर मग काय करणार आपण. नाही झालं तर काय करायचं. मारायचा. तवरच बाकी राहिले माझ्या आयुष्यात लोकांना मारायचा. काहीच नाही केलंय बघा. कलर बाकी आहे. काय यार माझ्याच आयुष्याला असे लोक का येतात मला समजत नाही. आता ह्याच्यात पण मला घेते नंतर स्वेटर घालत लावले मला. पण का तू माझ्यावर एवढा मेहरबान झालेस मला ते सांग. अरे मला ते घ्यायला नको ना. तू घालशील. किती नालायक आहेस म्हणजे तू. असं बरं वाटतं ह्याला. नालायक. आता बोल ना राज काय बोलशील आता.
हबीबी कम टू दुबई. 50 रुपये देशील? नाही. मग आता मी आधी पलवतो ना डायरेक्ट खादीला आणि तिथे तुला उतरवून चल देशील 50? मला असं वाटतंय, काय सांगू, राजला मी असं इथे एक साईडला पकडलं, दप्तर पकडताना कसं वाटतंय मला. याने हात सोडलाय, याने हात सोडलाय. मग मला काय टेन्शन नाही. अरे काहीतरी दोन्ही हात सोडलेले मी बसलेलो तेव्हा. कोण? अरे मी हात जरा काढत पण नाही गाडी चालवतो. शॉर्ट काढलो वाजूला दादा. घर हरामीगिरी करू नको वेदा तू. अरे एवढी शेप चालवते बघ. सोड तुला नालायक. सोड दुबई वाट्यावर. पैसा लगेगा पेट्रोल का. लायसन. गुड मॉर्निंग. तर आज आहे दिवस दुसरा आणि घसायची अख्खी वाट लागली माझ्या. अख्खी म्हणजे असा चावतंय घसा माझा. रात्री पण डोका बेकार आज दुखत होता म्हणून मी झोपून घेतलेला ना. आता पप्पा गेलाय तिकडं ना. तिथं थोडाफार कलर अजून बाकी आहे. म्हणजे ह्या लोक काय करतायत मला खरंच समजत नाही. तो कलरवाला एवढा टाइमपास करते ना भाई. नुसता अभी देता हूँ ना, अभी टिक करके देता हूँ, अभी टिक करके देता हूँ असा करून करून ना त्यांनी अख्खी वाट लावून ठेवली आहे. नुसतं डोक्याची वाट लागली. ठीक आहे. तर मग आता आम्ही थोडासा पॅकिंग वगैरे करू ना. टेम्पोवाल्याचा पण बंदोबस्त झाला आहे. माणसं पण बोलवलेत. बघूया आता काय होतंय काय नाही. मी विचार करते आता किचनची भांडी आहेत ना ती सर्व भरीत येते मी. तोपर्यंत पप्पा येत आहे तोपर्यंत सर्व भांडी बिंडी भरीत येते ना. बघूया काय होतं आता. पप्पानी झाडं गाडत जितले आणि ती एवढी गुंतली आहे ना. ती काही निघायचं नावच घेत नाही. हे बघ हळू काढ, प्रेमाने काढ. अरे कसं आहे बघ ना बघू. प्रेमाने काढ ना. बाबा काय होतंय. हा बाबा, बाबा काय झालंय झाडांचं. अरे प्रेमाने खेच. अरे प्रेमाने पप्पा. प्रेम प्रेम पप्पा. नको ना अशी खेचू रे बिचारी झाडं माझी. कायच आहे भाई. नीट खेच. हे बघ हे बघ. सोड तुम्ही करते. वरची काढलीस ना. वरची काढलीस ना. वरचं काढलेलं. झाडं काढायचा लय प्रयत्न केला मी पण काही निघत नाही तो झाड. म्हणजे फुलं ठीक आहे पण ह्या बघा ह्या ना शेंगा निघाल्या आहेत त्याच्या. तर मी तिथं जाऊन ते नवीन शेंगाला मी बघू आता काय होते. आता माझी हालत दिसते तशी बघा भाई. कायच करू मी त्याला. झालाय टॅम्पो बिम्पो लोड झालाय. आता आपण चाललोय. बघूया. मी परत रस्ता विसरले काहीच नाही करू शकत मी आता माझ्या विसरण्याच्या सवयीला. म्हणजे इथे आम्ही सामान टाकलं आणि तिथे थोडंफार सामान आहे जे हाणायचं आहे. म्हणजे जे इम्पॉर्टंट सामान आहे ना ते हाणायचं आहे. तर त्यासाठीच मी चालले आता. पण मला रस्ताच नाही समजते. बरोबर रस्त्यानं चलता का नाही त्याच नाही समजत. हां बरोबर आहे. आता जाते मी आणि सामान आणते. म्हणजे जो काय थोडा राहिला आहे ना तो घेऊन येते. म्हणजे झालाच आहे ऑलमोस्ट. आता बघूया केवढा टाईम लागते. अख्खे आंघोळ झाली आहे माझी तरी पण मी कशी दिसता बघा बेकार. त्या स्ट्रगल झालं. डुगू बघा डुगू. माझ्या मागे सॅक आहे पुढे पण सामान आहे आणि आम्ही टू व्हीलर जर चाललं आहे आमचे काहीच नाही करू शकत. आता काय बसलं नाही ना आपलं सामान वगैरे. पप्पा गेले अर्धा सामान आणायला. म्हणजे बारीने आणतो आहे आम्ही सामान. मी नवरा सामान आणला. आता पप्पा हाणेल अर्धा. म्हणजे काढून ठेवला आहे मी बाहेर. तो दुसऱ्या माल्यापर्यंत हाणेल. मग मी दुसऱ्या माल्यावरनं खाली आणू. असं बारीने चालू आहे भाई. दमायचं नाही अजून. तिथे जाऊन सर्व सेटअप करायचं आहे. आता बघूया काय होतं काय नाही ते. ऑलमोस्ट मी जाम दमले.
पप्पा आता खाली सामान आणतात. आणि मला ना काहीतरी आठवलं आहे, म्हणजे मी सकाळपासून स्कॅम केलं आहे स्वतःसोबतच. काय सांगू आता मी. दिसते टी जी मी घातली आहे टॉप. फायनली खाली करेपर्यंत 6 वाजलेले आणि झालं आहे ऑलमोस्ट खाली. आपण इथेच या व्ह्यूवरती आपण व्लॉग बनवून होतो. सगळं प्राजस किचनचं स्टार्टअप आपण इथे केलेला आणि आता झालं आहे ऑलमोस्ट खाली येणार. कारण की तो सर्व असा झालता, एकदम खराब झालता. नाही तर ना सिलिंग तुम्हाला दिसते, ह्यो इथं फुगलाय, इथं टोक निघलाय दिसते तुम्हाला. तर तो ना असा एकदम खाली पडल्यासारखा झालता. सिलिंग सर्व खाली आलती ना, इथं पण सिलिंग खाली आलती. यो तर गेलाच होता. यो तो आम्ही बांधून ठेवलेला ना, यो सिलिंग पण जेलती ही. आणि आता म्हणून मग आम्ही विचार केला एवढे रिस्क नाही घ्यायचे, आपल्या आयुष्याचे खेळ नको भाई, चेंज करू आपण, चांगला बघू कुठेतरी ना. मग फायनली चेंज केला आहे. आता बघूया. आता हा व्ह्यू आणि हे सर्व गोष्टी तर नसणार आहेत, पण मी एवढा श्युअरली सांगू शकतो की अजून भारी कॉन्टेंट मी तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करेन. अजून नवीन काय तुमच्यासाठी घेऊन येईन. आणि तुम्ही जेवढा मला इथं प्रेम दिला तेवढाच प्रेम मला तुम्ही याच्यानंतर पण द्याल अशी मी आशा करते. आता बघूया, आपण तिथे जाऊया. आता ऑलमोस्ट झालं आहे आपला. खाली तर गेला आहे आपण, फक्त डिश राहिले आणि टी व्ही काढायचा राहिला आहे, तेवढा काढू ना. झालं आता बघू. सोबत नाइंसाफी गेली, किंवा मिक्सर दिला आहे माझ्या हातात. पप्पा मला टाकून कसं काय जाऊ शकतो समजत नाही मला. भाई पप्पा मला टाकून गेला ना, तो टेम्पोन सामान बिमान भरून तो मला टाकून गेला. म्हणजे मी कायच बोलू. तो मिक्सर माझ्या हातात, मी तवऱ्या लांबून तशी चालत आलो. कायच करू मी आता जाऊ दे, तर जाते ना, बरोबर करते त्याला. थोडाफार काम झालं आहे आणि शिफ्टिंग झाली आपली, सर्व काही झाले. तर आता सर्व बिवायचा बाकी आहे. आणि हा ब्लॉग आपला एवढाच असेल आणि ह्याचा पुढचा ब्लॉग मे बी लावल्यावरती घरी कसा दिसते काय दिसते त्याच्यावरती होईल. आणि तर हा ब्लॉग होता एवढाच. आता भेटूया आपण ह्याच्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बघायला विसरू नका आपल्या प्राजस किचनला. बाय बाय.